नमस्कार. आज 16 मे 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेजवरती पूर्ण ॲडव्हर्टाईज आहे, त्यामुळे स्किप केला आपण. त्यानंतर आजच्या प्रमुख बातम्या. 9138 खाजगी शाळांमध्ये RT प्रवेश प्रक्रिया, शाळा जागांचा तपशील जाहीर, शुक्रवारपासून नोंदणी चालू होणार. त्यानंतर नेक्स्ट न्यूज. दिवाणी न्यायाधीश पूर्व परीक्षेत 411 उमेदवार पात्र. त्यानंतर व्होट जिहादचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघणाती आरोप. त्यानंतर ठाकरे गटाकडून पाकिस्तानची हुजरेगिरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका. तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्तांची चौकशी, घाटकोपर दुर्घटनेचा अहवाल गृह विभागाला सादर. त्यानंतर केजरीवाल यांना जामिनीबाबत विशेष वागणूक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची न्यूज म्हणजे पहा, पुरकायस्थ यांची अटक बेकायदा, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी, जामिनीवर सुटका. आता अगदीच इथे बॅकवर्ड लिंकेजेस आहे UAPA. त्यानंतर पुढची पहा न्यूज. निवडणुकीच्या घामघुमीत 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या व छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकर, तर जायकवाडीने तळ गाठलेला आपल्याला इथं दिसून येतो. तसेच पहा, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सादर करण्यात आलेला अहवाल राज्य सरकारने अधिकृत मानला नाही, मात्र आत्महत्यांचा आकडा वाढत चालला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट या संकटाबरोबरच शेती संकट गंभीर बनत चालले आहे. आता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणता अहवाल सरकारने मान्य केला नाही, तर सर्वांना माहिती आहे, सुनील केंद्रे यांनी एक अहवाल सरकारकडे सादर केला होता, पण अगदीच त्यांच्यावरतीच ते बॅकफायर झालं व अगदीच सुनील केंद्रे सरांनी स्वतः राजीनामा तिथे दिलेला होता. ओके, तर ह्या झाल्या थोड्याशा प्रमुख बातम्या. त्यानंतर पुढची बातमी पहा, केरळमध्ये 31 मे रोजी मोसमी पावसाचे आगमन, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पहा, म्हणजे काल मी ना ही जी न्यूज होती, आता काही विद्यार्थ्यांनी म्हणजे एका विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला होता, सर तुम्ही चाबहार पोर्टची जी न्यूज आहे ती स्किप केली. आता पहा, ही जी न्यूज आली होती ना, ही अन्वयार्थमध्ये आली होती व याला मी जास्त वेटेज वगैरे दिलं, त्याबद्दल खरंच क्षमस्व. पण पहा, मी याच्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, करंट अफेअर्स हे काय आहे, नदी आहे. म्हणजे आज 1 तारीख असेल, आता ही तर 1 तारीख आहे. ओके, मग पहा, ही जी नदी आहे ना, हे नदीचं पाणी असं वाहत 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 येतं. ओके, मग आपण जर 1 तारखेला जर नाही घेतलं, ओके, म्हणजे 1 तारखेला जर त्या न्यूजला कव्हर नाही केलं ना, तर 15 तारखेला तरी न्यूज कुठं दुसरीकडे आपल्याला ती पाहावीच लागेल. ओके, त्यामुळे काळजी करू नका. तर हे जे चाबहार पोर्टची जी न्यूज आहे ना, ती इंडियन एक्सप्रेसमध्ये काल आलेली आहे. ओके, मग इंडियन एक्सप्रेसमधून मी म्हणजे त्यांचे जे हे आहे, काय म्हणतो, डिजिटल सबस्क्रिप्शन आहे माझं इंडियन एक्सप्रेसचं, मग तिथे मी वाचलेलं आहे व त्याचं आज आपण काय करणार आहोत, थोडक्यात विश्लेषण वगैरे करणार आहोत. म्हणजे ही कालची न्यूज राहिलेली आहे, त्यामुळे थोडंसं सॉरी फॉर दॅट, म्हणजे मी काल त्याला घेतलं नाही. पण पहा, काळजी करू नका. आता अगदीच ही जी चहाबारची न्यूज आहे ना, ही अन्वयार्थमध्ये काल आली होती. आता नक्कीच या आठवड्यामध्ये पहा, इथे येईल विश्लेषणमध्ये ना, इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झाल्यानंतर अगदीच त्या न्यूजला कुठे लोकसत्ता अगदीच आपल्या विश्लेषण पेजवरती वगैरे छापत असतं. त्यामुळे काळजी करू नका. आगामी काळामध्ये इथे नक्कीच येईल ती न्यूज, किंवा द हिंदूच्या ह्या एडिटोरियल किंवा नेक्स्टला असतं पहा, ओपिनियन पेज असतं. ओके, इथे तरी, किंवा अगदीच हे FAQ पेज म्हणून ओळखलं जातं, तर ह्या टेक्स्ट आणि कंटेक्स्ट पेजवरती तरी FAQ म्हणून नक्कीच तिथे तिथे चाबहार पोर्टबद्दल देण्यात येईल. ओके, त्यावेळेस तरी आपल्याला ते नक्की घ्यायचं होतं. तरी पण पहा, आता विषय निघालेला आहे, त्यामुळे मी चाबहार पोर्ट हे का महत्त्वाचं आहे त्याबद्दल थोडंसं आपण आता चर्चा करणार आहोत. तर पहा विश्लेषण. इराणच्या चाबहार बंदरातून भारताचा व्यापार थेट रशियापर्यंत, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्पाला आव्हान देण्यात येईल का, असा प्रश्नचिन्ह आहे. तर पहा, सर्वात पहिल्यांदा ना आपण हे चाबहार पोर्ट कुठं आहे हे समजून घेऊयात. तर हे आहे आपला प्यारा भारत. मग पहा, इथं आहे इराण. ओके, ह्या इराणचं ना, ही इथं आहे चाबहार. ओके, मग चाबहारची जर खऱ्या अर्थाने जर संकल्पना वगैरे केव्हा टाकण्यात आली होती, तर पहा, चाबहारची संकल्पना अगदीच 2002 मध्ये टाकण्यात आली होती. ओके, जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. मग अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार वगैरे गेलं, त्यानंतर अगदीच आघाडीचं सरकार आलं, म्हणजे UPAचं सरकार होतं. मग त्या काळात त्यांना हे पोर्ट बांधणं वगैरे झालं नाही, कारण त्यानंतर सबप्राईम क्रायसिस वगैरे USA मध्ये वगैरे झालं. ओके, ते सर्व न्यूजमध्ये काय झालं, चाबहार पोर्टकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. ओके, मग त्यानंतर 2016 म्हणजे 2014ला नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर 2016 परत चाबहार पोर्ट विकसित करण्याचं त्यांनी काम म्हणजे हाती वगैरे घेतलेलं होतं प्रोजेक्ट. ओके, मग पहा, अगदी 2016 जशा पद्धतीने 2014 एकीकडे नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं, अगदी त्याच धर्तीवर पहा 2016 ट्रम्प यांचं सरकार कुठे आलं, USA मध्ये आलं. ओके, USA मध्ये आल्यानंतर अगदीच
युएसएने चायनाच्या विरोधात जाऊन भारताशी थोडीशी मैत्री करण्याचा त्यांनी पुढाकार घेतला व त्याच दरम्यान नरेंद्र मोदी यांनी कोणासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला, इराणसोबत, आणि चाबहार पोर्ट ओपन करायचा नरेंद्र मोदी यांनी किंवा परत एकदा विकसित करायचं असा तिथं निर्धार घेतला. पण अगदीच काय झालं, युएसएची अँटी चायना जी पॉलिसी वगैरे आली आणि आपल्या भारतासोबत त्यांचे जे फ्रेंडशिपचे नाते वगैरे आले, त्यामुळे लगेच डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांची मीटिंग झाली व 2018मध्ये भारताने लगेच हे जे चाबहार पोर्ट होतं ते थांबवलं. का थांबवलं तर पहा, रशिया, त्यानंतर इकडं इराण, याला ह्या दोन्हीच्या विरोधात आहे अगदी युएसए. ओके, त्यामुळे युएसएने म्हटलं की बाबा तू युएसएने भारताला म्हटलं की बाबा तू जे इराणमधून जे पेट्रोल वगैरे घेत आहेत विकास, ते तू नकोस घेऊ. ओके, त्यानंतर अगदीच जे इराणसोबतचे जे संदर्भ आहेत संबंध जे आहेत ना, ते तू थोडंसं कमी करायला पाहिजेत असं युएसए म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदीच भारत सरकारलाच कळवले. त्या धर्तीवर पहा, भारत सरकारने पण अगदी आपण जे ऑइल वगैरे पूर्वी इम्पोर्ट करायचो ते पण आपण थांबवलं. त्यानंतर चाबहार पोर्ट हे जे विकसित करत आहोत आपण 2016मध्ये विकसित करायला आपण लागलो, ते लगेच 2018मध्ये प्रकल्प थांबवला. का तर युएसएच्या नाराजीनंतर आपण ते प्रकल्प वगैरे तिथं थांबवले होते. ओके, मग हे अशा पद्धतीने थोडीशी न्यूज होती. ओके, डन, आय होप तुम्हाला समजलं असेल. मग त्यानंतर पहा 2020मध्ये लगेच डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार कोसळलं. ओके, 2020मध्ये ट्रम्प यांचं सरकार कोसळलं व काय झालं, परत अगदीच जो बायडन हे सत्तेत आले. जो बायडन सत्तेत आल्यानंतर पहा त्यांनी चायनाच्या विरोधात वगैरे जास्त जात आहेत का, बिलकुल नाही. किंवा इराणच्या वगैरे तसे म्हणजे जास्त अँटी इराण वगैरे तशा पद्धतीने त्यांची पॉलिसी राहिली नाही. ज्या पद्धतीने पहा अगदी आत्मनिर्भर भारत आपण ज्या पद्धतीने म्हणतो, अगदी तसंच कोण अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे पण काय करायचे तर पहिल्यांदा प्राऊडली अमेरिकन वगैरे तशा पद्धतीने त्यांचा नारा वगैरे होता, बरोबर. म्हणजे ते पण अमेरिकेला खूप व्हॅल्यू द्यायचे. अगदी तशा पद्धतीवर जर तुम्ही जो बायडन यांचा दबदबा वगैरे पाहिलात ना, तर तो खूप कमी आहे. त्यामुळे जेव्हा 2020 परत एकदा काय पाहिलं झालं, त्यावेळेस लगेच आपण काय केलं, परत इराणकडे गेलो आपण की बाबा आम्हाला हे पोर्ट विकसित वगैरे करायचं आहे. असं काय म्हटलं पहा, तो 2022 आठवा, 2022चा 15 ऑगस्ट. ओके, 2022 15 ऑगस्ट, सॉरी, एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता. पहा 2022 आहे की 21 आहे ते मला थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे, पण 15 ऑगस्ट आहे नक्की. म्हणजे 15 ऑगस्ट 2022 किंवा 2021 या दिवशी काय झालेलं आहे पहा, अफगाणिस्तानमध्ये तालिबाननी संपूर्ण सरकार तिथलं कॅप्चर केलं, बरोबर. तालिबानने ते संपूर्ण कॅप्चर केलं. मग प्रॉब्लेम काय झाला पहा, भारताला चाबहार पोर्ट वगैरे विकसित परत एकदा काय करायचं तर पहा, आता पहा अफगाणिस्तानमध्ये कोण आलेलं आहे, तालिबानी आले. ओके, तालिबान आल्यानंतर तालिबानची जी पॉलिसी आहे ती कोणाच्या प्रो आहे तर भारताच्या प्रो आहेत व पाकिस्तानच्या कशा आहेत, अगेन्स्ट आहेत ते. ओके, तालिबानची जी पॉलिसी आहे ना ती अगेन्स्ट आहे पाकिस्तानच्या व प्रो आहे भारताच्या. ओके, ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे पहा तालिबानला आपण म्हणजे न्यूट्रल राहिलेलं आहे, तिथं आपण जास्त हे केलं नाही की बाबा तालिबाननी सत्ता काबीज वगैरे केलं, त्याला आमचा विरोध आहे वगैरे, आपण तशा पद्धतीने काहीही कमेंट तिथं केली नाही. ओके, न्यूट्रल राहण्याचा आपण तिथं प्रयत्न केला आहे अफगाणिस्तानबद्दल पण. ओके, त्यामुळेच पहा अफगाणिस्तानची जी तालिबान सरकार आहे ते आपल्या सोबत आहे, पण पाकिस्तानच्या ती विरोधात आहे. ओके, का तसं विरोधात आहे तर अगदीच पाकिस्तान कोणासोबत आहे तर युएसए सोबत आहे. ओके, याच्या पूर्वीपासूनच युएसए सोबत होता पाकिस्तान. व पहा अफगाणिस्तानला बर्बाद करण्यामागे कोणाचा हात असेल तर पाकिस्तान आणि युएसए या दोघांचा हात तिथं आपला असलेला माहिती आहे. ओके, मग या धर्तीमुळे अफगाणिस्तानला राग आहे पाकिस्तान, ओके, आणि युएस या दोघांचा तिथं राग आहे. मग पहा आपण तालिबानचे मित्र आहोत. ओके, हे आपण जरी म्हटलं असं कन्सिडर केलं तरी चालेलच. मग पहा आपण जर तालिबानचे मित्र असू तर मग काय आपल्याला आपल्या मित्राला भेटायला जायचं आहे किंवा म्हणजे अगदी तशा पद्धतीने जर कमेंट केलं तरी चालेल. म्हणजे पहा आपण म्हणजे आपल्याला जर अफगाणिस्तानमध्ये जर एखादी वस्तू वगैरे पाठवायची असेल तर काय करू शकतो बरं आपण, तर आपल्याला कुणाची मदत घ्यावी लागेल, पाकिस्तानची मदत घ्यावी लागेल. म्हणजे काय आपल्याला हे इथे कुठून तरी काय करावं लागेल, आपल्याला रस्त्यामधूनच जावं लागेल. हे अशा पद्धतीने कुठं जावं लागेल तर अफगाणिस्तानला जावं लागेल. अन्यथा पहा ह्या इथल्या पोर्टमधून वगैरे कुठेतरी इकडे अफगाणिस्तानला वगैरे जावं लागेल. म्हणजे काय आपल्या मित्राला भेटायला जायचं म्हटल्यानंतर आपल्याला कोणाची पाकिस्तानची मदत घ्यावी लागेल व पाकिस्तानची मदत घ्यावी लागेल. म्हणजे हे कोणाचा आहे आपला आणि आपल्या मित्राचा दोघाचा पण हा काय आहे शत्रू आहे. त्यामुळे आपल्याला ह्याची मदत वगैरे डायरेक्टली तर घेता येणार नाही. ओके, मग यासाठीच आपण काय केलं पहा, जे चाबहार पोर्ट आहे त्याला परत एकदा विकसित करण्याचा निर्णय घेतला. असं केल्यानं काय होणार आहे पहा, इथून डायरेक्टली आपण इथं जाऊ शकतो इराणकडे, इराणमधून आपण डायरेक्टली अफगाणिस्तानमध्ये मध्येपर्यंत भरपूररित्या जाऊ शकतो. व त्यानंतर पहा इथून डायरेक्टली आपण ना सेंट्रल एशियामध्ये पण कुठेही जाऊ शकतो. सेंट्रल एशियाचा रस्ता आपल्यासाठी खुला होतो. आता पहा आपल्याला जर सेंट्रल एशियामध्ये जायचं असेल तर इथं काय आहेत, हिमालयांची पहाडी आहे. ओके, हिमालयन पहाडी असल्यामुळे आपण डायरेक्टली इथून वरती जाऊ शकत नाही.
सॉरी म्हणजे नॉर्थ साईड, आशियाच्या नॉर्थ साईडला आपण जाऊ शकत नाही. ओके, मग आपल्याला काय डायरेक्टली असं म्हणजे एक पठारी रस्ता पाहिजे तिथे. ओके, मग त्यासाठी पहा चाबहार पोर्ट जे आहे ना ते आपल्याला खूप मदत करेल, कारण पाकिस्तान तर आपला शत्रू राष्ट्रवरती, त्याच्यावरती आपण भरोसा ठेवू शकत नाही. आता पहा डायरेक्टली आपण एनिमी राष्ट्र म्हणून असं पाकिस्तानला ओळख जरी नाही दिली, ओके, म्हणजे तुम्ही शिकता ना सिटिझनशिप ॲक्टमध्ये वगैरे की आपले एनिमीज वगैरे कोण कोण आहेत, एलियन्स वगैरे त्या पद्धतीने पहा, तिथे आपण पाकिस्तानला तशा पद्धतीने दर्जा तर नाही दिला, तरी पण आपल्याला माहिती आहे ना की पाकिस्तानवर आपण भरोसा ठेवू शकत नाही. मग त्यासाठी पहा इराण आपल्याला एक बेस्ट इराण आपल्यासाठी एक बेस्ट असेल. ओके, मग इराणसोबत जर आपण तशा पद्धतीने व्यवहार वगैरे जर केला तर आपल्याला पहा वरती पण जाता येईल. म्हणजे कुठे? भारत, इराण, अफगाणिस्तान, अर्मेनिया, अझरबैजान, रशिया आणि युरोप यांना जोडणारा दुवा म्हणून चाबहार पोर्ट हा काम करू शकेल. व पहा एवढ्या देशांना जर हा चाबहार पोर्ट जर जोडलेला असेल, म्हणजे पहा इथे जर आपण फक्त एक पोर्ट बांधून जर एवढे देश वगैरे जर आपला काबीज होत असतील किंवा म्हणजे त्यांच्यासोबत आपली कनेक्टिव्हिटी जर वाढत असेल तर मग इथे इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही असं भारताचं तिथं म्हणणं आहे. त्यामुळे भारताने परत एकदा काय केलेलं आहे, या 10 वर्षामध्ये तिथं आपल्याला म्हणजे तिथे एक करार करण्यात आलेला आहे. आता 10 वर्षासाठीचा हा करार असेल की आपण चाबहार पोर्टला परत विकसित करूयात व त्याचा वापर वगैरे करायचा आहे. त्यानिमित्ताने चाबहार पोर्टचा तिथं करार झालेला आहे. ओके, हे झाली पॉझिटिव्ह गोष्टी वगैरे सर्व. मग पहा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आपण एक गोष्ट शिकतो जी की भारताला इथं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये आणून उभा करतं. जे म्हणजे काय, भारत कोणतंही प्रोजेक्ट जर हाती घेतलं ना त्याला पूर्णत्वास नेत नाही, हे थोडंसं भारताची इमेज आहे. पूर्णत्व किंवा पूर्ण करत नाही हे थोडीशी भारताची हे आहे. असं का म्हणतोय, कारण पहा नेपाळमध्ये पण हेच प्रॉब्लेम आहे. नेपाळमध्ये अशा पद्धतीची सिच्युएशन असल्यामुळे लगेच चायनाने तिथं काबीज केलेलं आहे नेपाळला. ओके, म्हणजे आपण आश्वासने देतो, ओके, आपण आपल्या देशभरामध्ये पण तशाच पद्धतीने काम करतो पहा, व बाहेर पण आउटसाईडला पण तसंच करतो. आता आफ्रिकेमध्ये पण तसंच आपले काम आहेत पहा. ओके, आता आफ्रिकेमध्ये सध्याला G20मध्ये वगैरे त्यावेळेस झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने काम करण्यात आलेले आहेत. पण याच्यापूर्वी ना आपण फक्त आश्वासन द्यायचं, पण ते काम केलं आहे का? बिलकुल नाही. आता पहा 2002ला आपण हे आश्वासन दिलं होतं. 2002 ते 2016 पर्यंत आपण काय केलं होतं, मग चाबहार पोर्टला विकसितच करू शकलो नाही. त्यावेळेस तरी अमेरिकेचं सरकार वगैरे आपलं अगेन्स्ट वगैरे तर नव्हतंच ना, मग त्यावेळेस करायला काय हरकत होती, पण आपण ते केलं नाही. मग हीच समस्या आहे, भारताची निगेटिव्ह इमेज यामुळेच बनते की हा फक्त भारत देश जो आहे तो फक्त एक बोलणारा देश आहे, तो प्रत्यक्षात काही करू शकत नाही असं दुसऱ्या राष्ट्रांना वगैरे वाटतं. त्यामुळे पहा इराणचा पण बदलता दृष्टिकोन इथं आपल्याला पाहायला मिळाला. ओके, म्हणजे पहा ज्यावेळेस आपला क्रूड ऑइलची वगैरे गरज होती ना त्यावेळेस इराणने पण हात वगैरे खडे केले. का खडे केले? कारण ज्यावेळेस इराणला म्हणजे 2018 पर्यंत पहा आपण इराणकडून जेव्हा क्रूड ऑइल वगैरे इम्पोर्ट करत होतो त्यावेळेस सर्व पूर्ण चांगलं चालत होतं. पण ज्यावेळेस आपल्याला अमेरिकेची मदत भेटली त्यावेळेस इराणला तिथं कुठेतरी एक बडा भाऊ म्हणून तरी गरज होती ना भारताची, पण आपण त्याच्या पाठीशी वगैरे थांबू शकलो नाही. मग हे थोडंसं इराणला पण कुठेतरी डोळ्यात वगैरे खुपतं. मग त्यासाठी पहा इराणसोबत आपले चांगले रिलेशन वगैरे परत एकदा प्रस्थापित करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. असं का म्हणतोय पहा, कारण इथे आपला जरी पाकिस्तान हा शत्रू राष्ट्र जरी तुम्ही म्हटलात तर पहा शत्रूच्या विरोधात जर आपला एखादी मित्र असेल ना तर ते खूप बेटर असतं. ओके, हे इराण पण पाकिस्तान वगैरे यांचे शत्रूच आहेत. ओके, असं काय म्हणजे पहा हे जे अरेबियन कंट्रीज आहेत ना शिया आणि सुन्नी मुसलमान यांच्यामध्ये ते डिवायडेड आहेत. ओके, म्हणजे पहा इराणचा पंथ वेगळा आहे, मुस्लिम पंथ हा वेगळा आहे व पाकिस्तान आणि हे सौदी अरेबियन जे कंट्रीज आहेत ना यांचा पंथ वेगळा आहे व इराण ऑलरेडी न्यूक्लिअर स्टेट आहे. ओके, पण हे आता पाकिस्तान पण आहे, पण हे सौदी अरेबिया, ओमान, येमन वगैरे जे आहेत ना यांना कोणावरती अवलंबून राहावं लागतं, हे पाकिस्तानसोबत. मग पाकिस्तान आणि हे अरब कंट्रीज जे आहेत ना यांचे रिलेशन चांगले आहेत. ओके, त्यामुळे पहा डायरेक्टली इराणने इस्रायलवरती वगैरे हल्ला केलेला होता. मग त्याचं नेमकं कारणच ते आहे. ओके, म्हणजे इराण एक पॉवरफुल नेशन म्हणून स्वतःला हे करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे पहा USA आणि कोणाचं जमत नाही, इराणचं जमत नाही. का? तर इराणकडे ऑलरेडी न्यूक्लिअर स्टेट आहे. ओके, मग न्यूक्लिअर वेपन वगैरे त्यांच्याकडे जर असले तर ते कोणावरती पण टाकू शकतो ना इराण. मग दुसऱ्याचं वगैरे ऐकण्याची वगैरे त्याला गरज नाही. पण हे जे दुसरे बारीक बारीक जे राष्ट्र आहेत अरेबियन कंट्रीज जे आहेत ना दुसरे, त्यांना अगदी USAचं वगैरे ऐकावं लागतं. त्यामुळे पहा जेव्हा जेव्हा इस्रायलचे वगैरे वार वगैरे जेव्हा सिच्युएशन येते त्यावेळेस अगदीच हे ऐकत असतात. म्हणजे USA तिथं काय करत असतं, आपला स्वतःचं USA बडा भाई बनून तिथं काय करत असतं, शांतता प्रस्थापित करण्याचं वगैरे काम करत असतं. त्यामुळे पहा आता सध्याला पण ते काम होत आहे, पण इस्रायल तिथं ऐकत नाही आहे सध्याला. व पहा जो बायडन यांचं नेतृत्व थोडंसं कमी पडत आहे.
असं आपलं डायरेक्टली त्यांचं म्हणजे ह्याच्यावरूनच दिसतं. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प असताना पहा त्यांचा रवैया वगैरे कसा होता, किंवा म्हणजे जे औदा असतं ना, एक अमेरिकन प्रेसिडेंट आहेत औदाचे आहे ते तिथं आता सध्याला जो बायडन यांच्याबद्दल वगैरे दिसत आहे का, तर ते कुठेतरी कमी आहे हे आपल्याला इथं बेसिकली दिसतं. ओके, मग हेच मुख्य कारण आहेत ज्यामुळे इराण आणि USA थोडंसं दुश्मनी आहे त्यांची, व भारत जर USA सोबत गेला तर इराणसोबत पण आपल्याला त्यांची दुश्मनी वगैरे करावी लागते. पण आता सध्याला जिओ पॉलिटिक्समध्ये असं झालेलं आहे पहा की USA मुळे काय म्हणजे USAचे जे प्रेसिडेंट आहेत ना ते थोडंसं औदा त्यांचा कमी आहे, बरोबर. आणि रशियासोबत त्यांचं वांदा आहे. मग रशियासोबत आपण भारताने काय केलं आहे, ऑलरेडी रुपया आणि रुबेल यांचं काय करन्सी एक्सचेंज वगैरे झालेली आहे आपली. ओके, त्यामुळे रशिया आणि इंडिया एकत्र आलेले आहेत. त्यानंतर रशिया आणि परत एकीकडे आपण इराण हे पण एकत्र आलेलो आहोत. त्यामुळे पहा आता सध्याला आपण भारत देश जो आहे तो अमेरिकेचं जास्त पद्धतीने वगैरे किंवा बडा भाऊ बनवून वगैरे तशा पद्धतीने काही ऐकत नाही. हे आपलं बेसिकली चांगल्या पद्धतीची इमेज इथं भारत स्वतःहून तिथं डेव्हलप करत आहे, ही एक गोष्ट आपल्याला चांगली सांगता येते तिथे. ओके, म्हणजे पहा USAचे जे प्रेसिडेंट आहेत त्यामुळे एवढ्या गोष्टी पण इथं हे करू शकतात असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पहा यावर्षी अमेरिकेमध्ये पण इलेक्शन आहेत. मग अमेरिकेमध्ये इलेक्शन झाल्यानंतर कोण प्रेसिडेंट येईल त्यावरती पण पहा ह्या गोष्टी खूप अवलंबून करतील असं आपलं इथं बेसिकली सांगता येतं. हे झाले थोडेसे जिओ पॉलिटिक्सच्या न्यूज. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आता ह्या चाबहार पोर्टमुळे कोणाला अडवता येईल, तर अगदीच ग्वादार पोर्ट हे कोण बनवत आहे, चायना बनवत आहे. ओके, चायना हे ग्वादार पोर्ट बनवत आहे. मग पहा हे ग्वादर पोर्ट जे आहे ते कोणत्या इनिशिएटिव्हचा भाग आहे, तर बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह याचा भाग आहे. म्हणजे ग्वादार पोर्ट जर झालं तर हे चायनाला अगदीच प्रॉफिट आहे. व पहा ग्वादार हे जे इथला जो एरिया आहे बलुचिस्तानचा, येथील जे रहिवासी आहेत ना ते चायनाच्या विरोधात आहेत. ओके, मग यामुळे थोडंसं ग्वादार पोर्ट बनवण्यामध्ये पण थोडंसं तिथं प्रॉब्लेम वगैरे चायनाला थोडंसं फेस करावं लागत आहे. पण आपण चाबहार पोर्ट बांधल्यामुळे आपण काय हासिल करत आहोत पहा, तर सेंट्रल आशियाशी संपूर्ण कनेक्टिव्हिटी, त्यानंतर इराणसोबतचे आपले चांगले संबंध, त्यानंतर तालिबान अफगाणिस्तानसोबतचे चांगले संबंध, त्यानंतर पाकिस्तानला आपण वेढण्याचा एक प्रयत्न आपण त्या दृष्टिकोनातून करू शकतो. व चायनाची जी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जी पॉलिसी आहे त्याला पण आपण एक कुठेतरी विरोध करण्याचा दर्शवत आहोत, किंवा त्याला पण एक कुठेतरी कात्रीत आणण्याचा प्रयत्न चाबहार पोर्ट यामुळे होतो असं आपलं इथं बेसिकली चाबहार पोर्टचं महत्त्व इथं पटवून देता आपल्याला सांगता येईल. ओके, आता हे झालं पहा चाबहार पोर्टचं संपूर्णरित्या विश्लेषण. आय होप तुम्हाला संपूर्ण गोष्टी किंवा इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या ना त्या तुम्हाला संपूर्ण समजलेल्या असतील. आता जरी तुम्हाला नाही समजला ना तरी तो ऑलरेडी मी दिलेले आहेत पहा, किंवा हे जे मी बोललो ते संपूर्ण इथं दिलेलं आहे. त्यानंतर पहा आता हे जे गरजेचं होतं, म्हणजे पहा आता इथे दिलेलं आहे का 2002 वगैरे, हे आता काल अन्वयार तुम्ही का स्किप केला त्याचं कारण पण मी सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. कारण पहा हे वरून दिलेलं आहे. ओके, अन्वयार्थमध्ये जास्त डिटेल येत नसतं तर विश्लेषणमध्ये जास्त डिटेल येतं. ओके, मग पहा इथे जास्त आपल्याला दिसेल का, तर बिलकुल इथं जास्त तुम्हाला डीपलीरित्या वगैरे दिसत नाही आहे की 2002 काय झालं, 2016 काय झालं, किंवा मी जे आत्ता इथे पॉईंट हायलाइटेड करून वगैरे सांगितलेले आहेत पहा तुम्हाला. कुठे गेला, एक मिनिट द्या. हे पहा भारत, इराण, अफगाणिस्तान, अर्मेनिया, अझरबैजान, रशिया आणि युरोप यांना जोडणारा दुवा म्हणून चाबहार पोर्ट वगैरे काम करेल. तर ह्या थोड्याशा न्यूज आहेत. त्यामुळे पहा प्लीज विश्वास ठेवा, तुमची एकही न्यूज वगैरे कुठे हे होणार नाही, म्हणजे स्किप वगैरे केली जाणार नाही. हां, म्हणजे आज नाही, आता हे नदी आहे, याच्यापूर्वी पण म्हटलं की करंट अफेअर्स ही नदी असतं. जर तुम्ही इथली मासे पकडले नाहीत तर उद्या तरी नक्कीच ही मासे वगैरे आपण पकडू, काळजी करू नका. आज नाही तर द हिंदूमध्ये उद्या परवा कधी ना कधी हे नक्की येईल चाबहार न्यूज, कारण ही 13 तारखेला तर करार झालेला आहे त्यांचा. ओके, मग त्याचे पॉईंट वगैरे नको द्यात, मग नक्कीच त्याबद्दल आपल्याला चर्चा करणार येत होती. तरी देखील पहा अगदीच म्हणजे काल ती न्यूज वगैरे थोडंसं मी सांगायला हवं होतं की बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये चाबहार पोर्ट वगैरे, त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण काळजी करू नका, विश्वास ठेवा, हे संपूर्ण न्यूज वगैरे आपला कव्हर होतील. त्यानंतर चाबहार पोर्टचं महत्त्व खूप आहे पहा. UPSCने पण याच्याबद्दल परीक्षेला प्रश्न विचारलेला आहेत. आता पहा 2016मध्येच करार झालेला होता इराणसोबत की बाबा आपण चाबहार पोर्टला परत एकदा विकसित करायचं, व लगेच दुसऱ्या वर्षी 2017मध्ये UPSCने प्रश्न विचारला, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डेव्हलपिंग चाबहार पोर्ट बाय इंडिया. ओके, आय होप तुम्हाला संपूर्ण समजलं असेल. तर आता पहिलं स्टेटमेंट आहे, इंडियाज ट्रेड विथ आफ्रिकन कंट्रीज विल एनॉर्मसली इन्क्रीज, इंडियाज रिलेशन विथ ऑइल प्रोड्युसिंग अरब कंट्रीज विल बी स्ट्रेंथन्ड. त्यानंतर इंडिया विल नॉट डिपेंड ऑन पाकिस्तान फॉर ॲक्सेस अफगाणिस्तान अँड सेंट्रल आशिया. आणि चौथं स्टेटमेंट आहे, पाकिस्तान विल फॅसिलिटेट अँड प्रोटेक्ट द इन्स्टॉलेशन ऑफ अ गॅस पाईप बिटवीन इराक अँड इंडिया. हे स्टेटमेंट अगदीच तुम्हाला समजले असतील. थोडंसं 3 सेकंदाचं ब्रेक घेऊन तुम्ही याचं उत्तर नक्की सांगू शकता.
1 2 3. तर पहा याचं योग्य उत्तर काय असेल मग. तर अगदीच याच्यापूर्वी पण म्हटलं तुम्हाला, इंडिया विल नॉट डिपेंड ऑन पाकिस्तान फॉर ॲक्सेस अफगाणिस्तान अँड सेंट्रल आशिया. म्हणजे दोस्ताचं उदाहरण दिलं पहा मी, की दोस्ताला जर भेटायला जायचं असेल तर आपल्याला शत्रूमधून वगैरे जावं लागेल. त्यामुळे अगदी अफगाणिस्तान आणि सेंट्रल आशियामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला कुठून जावं लागत होतं पूर्वी, पाकिस्तानमधून जावं लागत होतं. मग आता डायरेक्टली आपण कुठून व्हाया इराण आपण कुठं अफगाणिस्तान आणि सेंट्रल आशियाला जाऊ शकतो. यासाठी चाबहार पोर्टचं महत्त्व आपला दिसून येतं. ओके, हे झालं 2017चा पेपर. त्यानंतर पहा हरियाणा PSC मध्ये पण एक प्रश्न आलेला होता, ते थोडंसं पाहून घेऊयात. तर पहा, कन्सिडर द स्टेटमेंट. India wants Chabahar port to be included in the 13th Nation International North-South Transport Corridor that extend from India to Russia. Which of the following countries are members of INSTC? एक आहे इराण, दुसरा आहे इराक, तिसरा आहे चायना, चौथा आहे मंगोलिया. आता याचं मी डायरेक्टली उत्तरच सांगेन कारण हे तुम्हाला जास्त पद्धतीने माहिती नसेल. तर याचं योग्य उत्तर आहे इराण. ओके, INSTCचं जे ही आहे काय म्हणतो मेंबर आहे तो इराण आहे. बाकीचे इराक, चायना, मंगोलिया वगैरे जर तुम्ही जॉग्राफिकली जरी पाहिलात ना तर ही बसत नाही तिथे. ओके, चायना मंगोलिया कुठे आहे तिकडे बाजूला, व इराक इराणच्या बाजूला आहे. ओके, त्यामुळे हे होऊ शकत नाही. व तुम्हाला म्हटलं मी आत्ताच की शिया मुसलमान आणि सुन्नी मुसलमान यांचं थोडंसं तिथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि बाकीचे जे अरब कंट्रीज एकत्र आहेत व इराण हे स्वतंत्र आहे. अशा पद्धतीने त्यांचं अरब कंट्रीजचं थोडंसं डिवायडेशन तिथं झालेलं आहे. आता हे तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये वगैरे पाहू शकता की तिथं म्हणजे नेमकं कोणतं डॉमिनन्स वगैरे तिथे आहे. ओके, आता ते आपण जास्त डीपली वगैरे जाईल सेंट्रल आशियन कंट्रीजबद्दल, ते मग खूपच डीप होईल. त्यामुळे मी थोडंसं आवाका कमी करून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुढे चला. आता पहा, इथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही, स्किप केलं तरी चालेल. ओके, सत्ताकारांच्या न्यूज आहेत, म्हणजे सत्ता याबद्दल आहेत, स्किप करा. त्यानंतर आता येतं आर्टिकल 21 बद्दल आजचा लेख. थोडंसं लोड होत आहे, आलेला आहे. सायरस सिलिंडर मानवी हक्कांचे अध्यक्ष, भारतीय राजकीय व्यवस्थेचा आत्मा असलेल्या अनुच्छेद 21 बद्दल प्रत्येक व्यक्तीच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. आर्टिकल 21 काय आहे तर प्रत्येक व्यक्तीचा जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा तिथं अधिकार आहे. ओके, म्हणजे जीवन जगतानाचं जे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आपल्याला त्याचा अधिकार म्हणून आर्टिकल 21ला पाहिलं जातं. ओके, आय होप सर्वांना हे आर्टिकल 21 काय आहे ही माहिती असेल. मग त्यावरून डायरेक्टली आपण काय करूयात, आता याचे प्रश्न पाहूयात. तर पहा, पहिला प्रश्न 2017 UPSCला विचारलेला आहे. तर पहा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग आर्टिकल 21 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज आर करेक्ट. पहिलं स्टेटमेंट आहे पहा, आर्टिकल 21 इज व्हायोलेटेड व्हेन अंडर ट्रायल प्रिझनर्स आर डिटेन्ड अंडर ज्युडिशियल कस्टडी फॉर अन इंडिफिनाइट पिरियड. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट आहे, राईट टू लाईफ इज वन ऑफ द बेसिक ह्युमन राईट्स अँड नॉट इवन द स्टेट हॅज द ऑथॉरिटी टू व्हायोलेट द राईट. आणि थर्ड स्टेटमेंट आहे, अंडर आर्टिकल 21 द राईट ऑफ अ वुमन टू मेक रिप्रोडक्टिव्ह चॉईसेस इज नॉट अ डायमेन्शन ऑफ अ पर्सनल लिबर्टी. 3 सेकंदाचा थोडासा वेळ घ्या तुम्ही, म्हणजे जर स्टेटमेंट वगैरे समजलं नसतील तर परत एकदा मी त्याला थोडंसं झूम करेन. ओके, 1 2 3. तर पहा, इथे तुम्हाला करेक्ट विचारलेलं आहे स्टेटमेंट. मग करेक्ट कोणते कोणते स्टेटमेंट आहेत तर अगदीच 1 and 2 हे करेक्ट आहे. थर्ड जे स्टेटमेंट आहे ना हे चुकीचं आहे. कारण पहा, महिलेला अगदीच त्यांच्या बॉडीचे स्वतंत्र आहेत. आता पहा, मॅरिटल रेपची केस येणार आहे. ओके, त्यामुळे हा स्टेटमेंट खूप गरजेचा आहे. पहा, तिसरं जे स्टेटमेंट आहे म्हणजे हे पहिले दोन अगदीच बरोबर आहेत, पण तिसरा इथं काय म्हटलं, नॉट अ डायमेन्शन ऑफ पर्सनल लिबर्टी. म्हणजे पहा, महिलेला स्वतःच्या शरीरावरती तिथं अधिकार नाही असं तिथं काय स्टेटमेंट थर्ड म्हणत आहे की महिलेला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाहीत. पण पहा, अगदीच मध्य प्रदेश हायकोर्टाची पण जजमेंट आलेली आहे की त्यांनी पण म्हटलं की महिलेला अधिकार वगैरे तसे नाहीत. पण पहा, तसं सुप्रीम कोर्टामध्ये आता केस गेलेली आहे, म्हणजे ऑलरेडी तिथे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग केस आहे मॅरिटल रेपची. व ती केस आल्यानंतर पहा, ही जी सर्व स्टेटमेंट आहेत ना ही चुकीची होतील. त्यामुळे आता सध्याला UPSCने पण हे मान्य केलं आहे की तिसरं स्टेटमेंट हे चुकीचं होतं. ओके, म्हणजे पहिले 1 आणि 2 हे जे होते ना ते बरोबर आहेत. ओके, पण तिसरं स्टेटमेंट अगदी चुकीचं आहे असा डायरेक्टली जरी पाहिलं तरी. पण माहिती नाही MP हायकोर्टाने कशा पद्धतीने तो निकाल दिला की महिलेला म्हणजे मॅरिटल रेपच्या विरोधात कशा पद्धतीने निकाल दिला ती माहिती नाही. ठीक आहे, म्हणजे पहा, हायकोर्टाची थोडंसं म्हणजे जे माइंडसेट असतं ते अगदीच कमी असतं असं म्हणू शकतो आपण. म्हणजे तसं डायरेक्टली जजेसच्यावर आपल्याला आरोप वगैरे करता येणार नाही, सॉरी फॉर दॅट. पण पहा, अगदी
संकुचित माइंडसेटने तो निकाल दिलेला आहे असं आपल्याला डायरेक्टली म्हणता येईल. का असं म्हणतोय मी? कारण पहा, सुप्रीम कोर्टामध्ये याच्या पूर्वीचे निरीक्षण जर तुम्ही पाहिले व आर्टिकल 21चा जर आवाका पाहिला ना, तर मॅरिटल रेपची जी संकल्पना आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सॉर्ट आउट होऊ शकेल असं आपलं प्राथमिक दर्शी पाहता येतं. त्यामुळे पहा, महिलेला स्वतःच्या शरीरावरचे संपूर्ण अधिकार आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे व आर्टिकल 21 अंतर्गत त्यांना संपूर्ण लिबर्टी आहे. ओके, तर हे पर्याय चुकीचा होता व पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे स्टेटमेंट योग्य आहेत. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कन्सिडर द फॉलोइंग प्रोव्हिजन अकॉर्डिंग टू द आर्टिकल 21 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ और पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर हे पण स्टेटमेंट चुकीचं आहे. पहा, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ नाही येते, तर प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ यानुसारच तुमचं आर्टिकल 21 काढून घेता येतं. म्हणजे पहा, एखाद्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देता येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला फाशीची जर शिक्षा देत असाल तुम्ही, तर काय करतो आपण, त्याला संपूर्ण न्यायिक प्रक्रियेमधून त्याला जावं लागतं. त्यावेळेसच काय त्याला फाशीची शिक्षा वगैरे देता येते. मग तेच काय आहे, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. म्हणजे एखाद्याला जर शिक्षा देत असाल किंवा त्याची जर फंडामेंटल राईट्स जर त्याचे काढून घेत असाल, तर त्याचे फंडामेंटल राईट्स काढून घेण्याचा अधिकार आपला कशा पद्धतीने आहे, तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेली जी प्रक्रिया आहे त्यानुसारच आपला त्याचे अधिकार काढून घेता येईल. हेच म्हणतं आर्टिकल 21. बाकी हे जे दोन्ही स्टेटमेंट आहेत, आय होप हे तुम्हाला माहिती असतील. 20, 2 आणि 14 हे आपण याच्यापूर्वीच डिस्कस केलेले आहेत, त्यामुळे मी आता परत एकदा याला एंटरटेन वगैरे करत नाही आहे. त्यानंतर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ याबद्दल UPSCने 2023 मध्येच प्रश्न विचारलेला होता. पहा, इन इसेन्स व्हॉट डज ड्यू प्रोसेस ऑफ लॉ मीन्स. तर काय आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजेच काय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे व हे आपण कुठून आणलेलं आहे, USA मधून निकालामधून आणलेलं आहे हे. त्यामुळे हे इनबिल्ट संकल्पना नाही आहे भारतीय संविधानाची. ओके, ह्या गोष्टी थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, जेव्हा ॲन्सर की वगैरे आल्या त्यावेळेस फेअर ॲप्लिकेशन ऑफ लॉ अशा पद्धतीने उत्तर म्हणत होते, पण नाही, त्याचं उत्तर काय आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे त्याचं योग्य उत्तर असेल. ओके, आता पहा, जास्त मी वेळ वगैरे थोडंसं मला थोडंसं दुसरीकडे जायचं आहे, त्यानिमित्ताने आज थोडंसं लेक्चरला मी कन्साईज करण्याचा इथं प्रयत्न करत आहे. ओके, त्यासाठीच पहा, मी म्हटलं की द हिंदू आजचा मी घेत नाही आहे. ओके, त्यानंतर पुढे पहा, आज हे चायनाबद्दल आलेलं आहे. म्हणजे पहा, आपल्याला माहिती आहे की एक रिपोर्ट आल्यानंतर अगदीच 45% भारताचा व्यापार चायनासोबत वाढलेला आहे अशा पद्धतीने जेव्हा सांगण्यात आलं, त्यावेळेस संपूर्ण देशाचे पण आणि अमेरिकेचे पण तिथं डोळे वगैरे उघडले. मग अगदीच अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत यांनी पण काय घेतलेलं आहे पहा, निर्णय तडकाफडकी घेऊन त्यांनी काय आयात शुल्क वगैरे तिथं लागू केलेत पहा. तर अगदीच ते थोडेसे पाहूयात. तर पहा, मोटारींसाठी ॲल्युमिनियम आदी उत्पादनावरील आयात शुल्क 7.5%वरून त्यांनी किती 25% केलेले आहेत. ओके, 7.5%वरून त्यांनी 25% कस्टम ड्युटी लावली. त्यानंतर सेमीकंडक्टरवर 25%वरून त्यांनी 50% व त्यानंतर पहा, अगदीच जे विजेवर चालणाऱ्या ज्या मोटारी होत्या ई व्हेकल ते 25% त्यांच्यावरती पूर्वी कस्टम ड्युटी लागायची. म्हणजे चायनामधून जर अमेरिकेमध्ये एखादा प्रोडक्ट जर आयात केला जायचा तर तिथं 25% कर पूर्वी लागायचा, त्यावरती त्यांनी डायरेक्टली 100% कर लावलेला आहे. म्हणजे 1 रुपयाची जर वस्तू तिथं असेल ना, तर 1 रुपये दुसरा कर लागायचा. म्हणजे एकूण असं करून 2 रुपयाची ती वस्तू होईल. किंवा पहा, 100 रुपयाची एखादी वस्तू आहे, 100 रुपयेवर 100 रुपये लावून त्यांनी आता ती वस्तू किती डबल करण्यात आली. म्हणजे 200 रुपयाला ती वस्तू भेटेल अमेरिकेमध्ये. म्हणजे चायनाच्या वस्तू आता अमेरिकेमध्ये खूप महाग होतील, हे आपलं इथं प्राथमिक दर्शी आपल्याला पाहता येतं. मग भारताला पण असं करणं गरजेचं आहे का, तर अगदीच भारत पण करू शकतो, पण आपला करताना तिथं रिसोर्सेस वगैरे पाहणं गरजेचं आहे. कारण पहा, अमेरिकेमध्ये ऑलरेडी टेस्ला कंपनी वगैरे आहे इलेक्ट्रिक व्हेकलची, व जरी चायनामधून जरी आयात वगैरे दुसऱ्या ई व्हेकल जर होत असेल तर त्याला परिणाम वगैरे होणार नाही, कारण ऑलरेडी अमेरिका आत्मनिर्भर आहे. त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने निर्णय लावू शकले, पण आपल्याकडे हिंमत तशा पद्धतीने करू शकत नाही आपण. कारण पहा, जर महागाई एवढी खूप वाढेल, कारण 100 म्हणजे 25%वरून डायरेक्टली जर तुम्ही 100% जर कर लावत असाल एखाद्या वस्तूवर, म्हणजे डायरेक्टली दुप्पट दाम त्या वस्तूचं वगैरे होईल. यासाठी भारत हा करू शकत नाही सध्याला तरी. का, कारण याच्यापूर्वी पण आपण लेखमध्ये वगैरे चर्चा केलेली आहे की बाबा आपल्याकडे तेवढे रिसोर्सेस वगैरे सध्याला अवेलेबल नाही आहेत किंवा तेवढ्या इंडस्ट्रीज वगैरे आपण प्रस्थापित केल्या नाहीत. ओके, मग यासाठी आपला इंडस्ट्रियल वगैरे नक्की होणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आत्मनिर्भर आपलं व्हिजन वगैरे आपण जर प्रस्थापित केलं, मग त्यानंतर आपण हे नक्की साध्य करू शकतो, असं आपलं इथं बेसिकली या लेखमधून सांगता येईल. त्यानंतर हरित क्रांतीबद्दल लेख आलेला आहे. ओके, आणि त्यानंतर पहा इथे या 2 न्यूज पण घेऊन थांबूयात आपण. तर पहा, न्यायालय हे लोकशाही मार्गाने चर्चेचे व्यासपीठ सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांचे G20 परिषदेत प्रतिपादन. G20 परिषद काय आहे, तर G20 परिषदेचीच एक जस्टिसेस परिषद म्हणून असते, त्याचीच एक बॉडी म्हणून कार्य करते व सध्याला G20चं
अध्यक्षपद कोणाकडे आहे हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर ब्राझीलकडे सध्याला G20चं अध्यक्षपद आहे. पहा, परीक्षेला नक्की प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, कारण गेल्या वर्षी आपल्याकडे G20 भरपूर चर्चेत होतं. मग ह्या वर्षी अचानकच G20चं संपूर्णच गाजावाजा कमी झाला. मग आता त्याचं अध्यक्षपद कोणाकडे आहे असा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मग त्यासाठी कोणाकडे आहे त्याचं अध्यक्षपद, तर ब्राझील या राष्ट्राकडे G20चं अध्यक्षपद सध्याला आहे. त्यानंतर CAA नुसार पहिल्या 14 जणांना भारतीय नागरिकत्व काल त्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे CAA 2019 हे लागू झालेलं आहे व त्यानुसार 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यातही आलेलं आहे. आय होप ह्या संपूर्ण न्यूज तुम्हाला समजलेल्या असतील. पहा, काही बातम्या सुटल्या तर काळजी करू नका, आगामी काळात वगैरे मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेन. व जरी पहा माझ्याकडून पण म्हणजे अगदीच माझ्याकडून पण काही चुकलेलं असेल तर सॉरी, म्हणजे तुम्ही मला नक्की सांगू शकता. कमेंट अगदी सर्वांसाठी खुले आहेत आपले. ओके, तुम्ही सांगा, आपण त्याबद्दल नक्कीच व्हिडिओ वगैरे बनवेन मी, म्हणजे अगदी डिटेलिंग वगैरे तशा पद्धतीने नक्की केली जाईल. ओके, आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल व अशाच पद्धतीने तुम्ही रिस्पॉन्स देत चला व थँक्यू, म्हणजे तुम्ही मला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल. ओके, आता आपण इथे थांबूयात. आजचं द हिंदू जर तुम्ही वाचत असाल ना तर प्लीज ह्या 2-3 न्यूज तुम्ही वाचून घ्यायचेच आहेत. आता पहा, ही इंटरनल सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सबॲल्ट्रम सेक्युलरिझम इंटरनल सिक्युरिटीसाठी म्हणतोय GS3चा टॉपिक आहे हा. ओके, त्यामुळे हा अगदीच महत्त्वाचा लेख आहे. त्यानंतर पहा, केस फॉर हे काही गरजेचं नाही. इलेक्शन डेबद्दल, हॉलिडे वगैरे त्याबद्दलचं आहे. शक्य झालं तर तुम्ही GS2साठी वाचून घेऊ शकता, म्हणजे मुलाखतमध्ये वगैरे तुम्हाला नक्की मदत करेल. ओके, की बाबा आपल्या मतदानाचा टक्केवारी वगैरे वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, यासाठी ते महत्त्वपूर्ण ठरू शकेल. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीसाठी आणि जे GS1मधील जे सोसायटी टॉपिक आहे आपला, त्यामध्ये पण हे महत्त्वपूर्ण आहे. पहा, सोशल मीडिया इम्पॅक्ट ऑन इंडियन पॉलिटिक्स. ओके, सोशल मीडियाज इम्पॅक्ट ऑन इंडियन पॉलिटिक्स असा ग्लोबलायझेशनमध्ये पण प्रश्न वगैरे बनू शकतो. त्यासाठी GS1मध्ये आणि GS3मध्ये हे टॉपिक महत्त्वपूर्ण आहे. तर 2 तुम्ही एडिटोरियल जर शक्य झालं तर प्लीज वाचून घ्या. ओके, थोडंसं आज मला वेळ नाही आहे, त्यामुळे आपण थांबूया तिथे. जर काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.